गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू माय ब्लॉग. आज मी बाजार केला आहे. बाजार करून मी आता थोडं बसले आहे. पिशवीत थोडाफार बाजार करून फोन करते. तो बाजार झाला आहे. आज घरातलं वर्कआउटहून आल्यानंतर थोडासा मी बाजारातून ही मटकी आणली होती. मुलांना आता मी ही मटकी आणलेली बनवते आता, कारण मला थोड्या वेळाने दुपारी म्हणजे 10-11 वाजता मला शाबूचे सांडगे बनवायचे आहेत. आणि ह्यात मी असा कांदा उभा कट करून टाकत असते कधी मटकीला. टोमॅटो पण उभा कट करते. आणि हे शेंगदाणे, जिरे मोहरे मी आधीच टाकून घेतले होते. मटकी परतून त्यांना नाश्ता दिल्यानंतर मला दुसरं आवरायचं आहे. हा शाबू भिजू घातला आहे मस्त. तोपर्यंत शाबू बटाटा उकडला आहे मस्त, आणि त्याच्यामध्ये एक आंबा दिसतोय, त्याचं मी दुपारी पण करणार आहे. 2 आंबे टाकलेत त्याच्याबरोबर उकडायला. हे आहे ताक, मस्त ताक. जिरे आणि सेंधव मीठ टाकून मी कोथिंबर टाकून त्याचं मी मठ्ठा बनवणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी कूट टाकते. चमच मी शाबू टाकलंय आणून, 2-3 दिसत आहेत ना. थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकते आणि फायनली आता मटकी आणि मीठ शेवटी टाकतोय आपण. तसं बायकांना सांगायची गरज नाही की आपल्याला एवढं घ्यायचं आहे मटकी, तेवढी कांदे घ्यायचे, कारण ते मनाने परत बनवत मनाने ते शिकत जातात की आपल्याला किती तिखट लागतं, किती मीठ लागतं. फायनली मीठ वगैरे टाकून झालेलं आहे. आता थोडं वाफलं ना मी खायला देते मुलांना. सकाळचा नाश्ता रेडी आहे. दरे मटकीची उसळ. सांगू का चपाती कशी करायची? थोडंसं घ्यायचं, तू लहान आहे ना म्हणून थोडंसं स्पीड घ्यायचं. थोडं हाताला लावून घ्यायचं, असं मळायचं. मी चपाती टाकून घेते आणि असं मळायचं, असं करायचं. मग मऊ झालं ना, थोडंसं असं पीठ घ्यायचं. पिठात बुडवून घेतलं ना, असं गोल करायचं. गोल केल्यानंतर असं पलटून घ्यायचं आणि थोडंसं ही ऑइल लावून घ्यायचं. इथं पण घ्यायचं असं ऑइल लावून ना, आणि असं दाबायचं. आणि काय करायचं, थोडं असं पीठ लावून हे असं कोपरे मोड पाहिजे, असं असं गोल गोल करायचं. असं दाबून घ्यायचं. परत हे पिठामध्ये चांगलं दाबून घ्यायचं, म्हणजे परत तुझी चपाती चिटकणार नाही. आणि आहे ना, मी चपाती उलटून घेते. तिथं त्या चपातीला आपण तेल लावून घेऊया. आता चपाती कशी लाटायची, कोपरे लाटायचे असे. आधी आपण कोपरे जे दाबून घेतले ना ते लाटायचे. असं 5-6 वेळा असं केलं ना, असं 5-6 वेळा केला का त्याला चपातीला पलटून घ्यायचं. परत 5-6 वेळा अशी लाटायचं, फिरवून घ्यायचं. झाली. आणि परत टाकायची. टाकताना बेलनं खाली ठेवायचं, हे हातावर घ्यायचं, परत असं करून असं टाकायचं, तव्यावरती टाकायचं इकडे. आणि तुला चपाती माझी चपाती कशी फुलली आहे. आता त्याला ना असं हे करून घ्यायचं, म्हणजे हवा काढून घ्यायची. मी पण बनवणार चपाती. आणि चपाती असं करून असं तव्यावर टाकून घ्यायचं. आता ही तव्यावरची चपाती सेकून घ्यायची, अशी पलटून घ्यायचं. आता मी कच्ची मिरचीची डेकोरेशन करणार आहे. कच्ची मिरची खाणार आहे. ही खूप अँटीबायोटिक असते कच्ची मिरची खाणं. फक्त काळी जास्त घ्यायची नाही, थोडीशी व्हाईट पांढऱ्या कलर असा डार्क नाही आहे असं घ्यायचं.
ही कच्ची मिरची मी घेतली आहे आणि मुलांना मिरची नाही आवडत, त्यामुळं मी स्वतः सेपरेट परत प्लेटमध्ये टाकली आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. आम्हाला हे साफसफाई करायचं आहे. वरून टाकी गळती आहे, पाणी जातं. हे अश्वगंधाचं झाड आहे. हे वजन कमी करायला, हे जे पानं जरी खाल्ले ना, कच्चे पानं खाल्ले ना तरी वजन कमी होतं. आता आम्ही ह्याच्यानी साफसफाई करणार आहोत. हे पूर्ण वेल वगैरे आहेत घराकडे काढणार आहे. ते आहे, खूप कचरा झाला आहे. पान आहेत खायचे आणि इथे आहे ट्रँगल फळ. खूप छान आणि मोठं झालंय ट्रँगल फळ. काय ते काय बीज सीड्स आहेत. थोडीफार झाली आहे, थोडीफार स्वच्छता. आता आम्ही बाहेर खेळायला आलो आहे आणि समर्थ मस्त सायकल खेळतो आहे. स्वामिनी कुठे गेली? स्वामिनी तुझं काय विसरलं? मस्त संध्याकाळ झाली आहे, खेळा. ऊन गेलं ना,